सुरुवातीला मी प्रॉब्लेम रीड करतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 5, 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं ते नीट व्यवस्थित पहा. प्रॉब्लेम थोडासा इतर प्रॉब्लेम पेक्षा जरासा वेगळा आहे. काय सांगितलंय पाहू. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ डॉमिनो लिमिटेड दुर्गापूर. डॉमिनो लिमिटेड दुर्गापूरचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. काय सांगितलेलं त्या बॅलन्स शीट मध्ये 31 मार्च 2020चं. लायबिलिटी साईड सुरुवातीला पाहू. सुरुवातीला शेअर कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 30,000 शेअर दिलेले आहेत. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर 30,000 रुपये नंबर ऑफ शेअर्स आहेत. इक्विटी शेअर्स किती आहेत 30,000 रुपये. लक्षात ठेवा हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. इक्विटी शेअर्स नंबर ऑफ इक्विटी शेअर्स त्याप्रमाणे ते किती आहेत 30,000 आहेत. जेव्हा आपण व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढतो तेव्हा हे 30,000 रुपये लक्षात ठेवायचे. 10 रुपये त्याची किंमत आहे असं 3 लाख रुपये आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर 2020 2020चा म्हणजे चालू वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे तो किती दिलेला आहे 65,000 65,000. हाही नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. या प्रॉब्लेम मध्ये याच्यावरती ही माहिती दिलेली आहे. डिबेंचर्स नवीन आलेला आयटम आहे. डिबेंचर्स किती दिलेले आहे ते 50,000 रुपये दिलेले आहे. परत सांगा. काय परत सांगायचंय. हो सर परत सांगा. काय परत सांगू. परत पहिल्यापासून सांगू का. परत पहिल्यापासून सांगू का. हा सर. नीट व्यवस्थित लक्ष दे. बाकीकडे दुसरीकडे लक्ष दे. बघा 5 नंबरचा प्रॉब्लेम व्यवस्थित लक्ष द्या. आता 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं नीट व्यवस्थित पहा. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ डॉमिनो लिमिटेड दुर्गापूर. डॉमिनो लिमिटेड दुर्गापूरचं बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2020चा. काय सांगितलेलं आहे लायबिलिटी साईडला पाहू. शेअर कॅपिटल शेअर कॅपिटल दिलेलं आहे. त्यामध्ये 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. हे जे 30,000 आहे ते नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत म्हणजे तेवढे शेअर्स आहेत. किती आहेत ते 30,000 शेअर्स आहेत. त्यांची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. असं ते 3 लाख रुपये कॅपिटल दिलेलं आहे. नंतर सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर 2020 2020 2020 म्हणजे चालू वर्षाचाच प्रॉफिट दिलेला आहे 65,000. हा 65,000 लक्षात ठेवा कारण याच्यावरती सुद्धा थोडीशी माहिती खाली ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेली आहे. काय सांगितलेली ती ऍडजस्टमेंट वाचताना आपण पाहू. नेक्स्ट नवीन आयटम आलेला आहे तो म्हणजे डिबेंचर्स. डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे. डिबेंचर्स काय आहेत ही आपली एक्सटर्नल लायबिलिटी आहे. एक्सटर्नल लायबिलिटी त्याच्या पुढे मी लिहून घेतो एक्सटर्नल लायबिलिटी. तुम्ही लिहिलं तरी चालेल. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे इतरांचं देणं आहे ते कंपनी बाहेरील व्यक्तींना ते देणं आहे आपलं म्हणून इट इज अ एक्सटर्नल लायबिलिटी. नेक्स्ट आहे ट्रेड पेएबल. इट इज ऑल्सो एक्सटर्नल लायबिलिटी. ही सुद्धा एक्सटर्नल लायबिलिटीज आहे. बिल्स पेएबल बिल्स पेएबल सुद्धा आपल्याला इतरांनाच पैसे द्यावे लागतात त्यामुळे ती सुद्धा एक्सटर्नल लायबिलिटी आहे. इन्कम टॅक्स पेएबल. इन्कम टॅक्स पेएबल म्हणजे इन्कम टॅक्स द्यायचा बाकी आहे आणि टॅक्स आपण गव्हर्नमेंटला देतो त्यामुळे इट इज ऑल्सो एक्सटर्नल लायबिलिटी. या प्रॉब्लेम मध्ये इथून 50,000 पासून खाली 10,000 रुपयापर्यंत हे सगळं काय आहे आपलं एक्सटर्नल लायबिलिटी आहे. इतरांना द्यायचं देणं आहे. जेव्हा आपण नेट ऍसेट काढणार आहोत तेव्हा ह्या अमाऊंट आपल्याला वजा कराव्या लागणार आहेत. अशी ही पाहिली आपण लायबिलिटी साईड. आता ऍसेट कडे पाहू. ऍसेट मध्ये सुरुवातीला दिलेलं आहे गुडविल, फ्री होल्ड प्रिमाइसेस, प्लांट अँड मशिनरी, मोटार व्हेकल्स, ट्रेड रिसिवेबल, स्टॉक इन ट्रेड, बिल्स पेएबल, कॅश ॲट बँक आणि लास्टला दिलेलं आहे ते म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ही आपले ऍसेट नाही ही डिफर्ड ऍसेट आहे किंवा हा एक्सपेन्सेस आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ती आपली ऍसेट नसल्यामुळे इथून वरच्या सगळ्या ऍसेट काय होणार आहेत त्या रिअलाइज होणार आहेत. म्हणजे ते विकून काही ना काही तर त्यांची किंमत येणार आहे किंवा त्यांची रिव्हॅल्युएशन होणार आहे पण याचं रिव्हॅल्युएशन होणार नाही. आता ह्या ऍसेटच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे ते खाली ऍडजस्टमेंट मध्ये पाहायचं. ज्या ऍडजस्टमेंट मध्ये जी सांगितलेलं असेल त्याप्रमाणे आपण ती व्हॅल्यू घ्यायची. एखाद्या ऍसेट वरती जर ऍडजस्टमेंट नसेल तर अशा वेळेस काय करायचं बॅलन्स शीटला दिलेली जी अमाऊंट असेल तीच घ्यायची. पूजा तू म्यूट करून ठेव. शक्यतो काय करायचं मी नाही का प्रत्येकाला म्यूट करतोय. तुमच्याकडे मला जसा असा प्रॉब्लेम येतोय की तुम्ही काय करता तुमचे आवाज माईक वगैरे चालू ठेवता
जेव्हा तुम्हाला विचारायचा असेल एखादा प्रश्न तेव्हाच तुम्ही म्यूट काढायचं आणि मग विचारायचं. तुम्ही तिकडे बडबड करत असताना त्याचा आवाज सगळा येतोय तिकडे, किंवा तुम्ही माईक लावलेले असतात त्या माईकचा तुम्ही श्वास घेता त्याचा सुद्धा आवाज येतो. तेव्हा मी प्रत्येकाला म्यूट करतोय. तुम्ही काळजी घ्या की आपण आपला आवाज म्यूट ठेवा. जेव्हा तुम्हाला काही एखादा प्रश्न विचारायचा असेल तेव्हा म्यूट काढा, प्रश्न विचारा आणि परत म्यूट करा, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित समजेल. नाहीतर प्रत्येकाने हेडफोन लावलेले असतात. हेडफोन लावल्यामुळे काय होतं, तुम्ही जे आवाज आजूबाजूचा येतो तो डायरेक्ट तुमच्या कानामध्ये जातो प्रत्येकाच्या. तेव्हा काळजी घ्या, हेडफोन प्रत्येकाने लावलेले आहेत. म्यूट काढूनच काय जर विचारायचं असेल तर विचारा. अदरवाईज तुमचे प्रत्येकाचे मोबाईल ही जे असतील ते म्यूट करून ठेवा. जेव्हा काही समजत नसेल तेव्हा म्यूट काढा, विचारा सर मला हे समजलेलं नाही तर हे पुन्हा सांगा, तर मी ती गोष्ट पुन्हा एकदा सांगेल, नीट व्यवस्थित समजून सांगेल. हे आता आपण पाहिलं बॅलन्स शीटची ऍसेट साईड. खालच्या बाजूला आपण पाहू ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम जरा थोड्याशा वेगळ्या आहेत. पहा काय काय सांगितलेलं आहे ते. द फॉलोइंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन आर गिवन टू यू. खालील दिलेली माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स काढायचं आहे. त्यामध्ये 1 नंबरला काय सांगितलेलं आहे पहा. द कंपनी प्रॉस्पेक्ट ऑफ 2020 आर इक्वली गुड. कंपनी असा विचार करते की 2020 मध्ये आपली कंपनी एकदम व्यवस्थित आहे, चांगली व्यवस्थित रन होत आहे. या ऍडजस्टमेंटचा तसा काही अर्थ नाही, याचा काही उपयोग करायचाच नाहीये. 2 नंबर पहा. द प्रॉफिट ऑफ पास्ट 3 years. मागील किती वर्षाचा, तर 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. तो कसा दिलेला आहे ते पहा. द प्रॉफिट फॉर द पास्ट 3 years has shown an increase of ₹15,000 annually. या ऍडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की मागील 3 वर्षापासून आपला जो काही प्रॉफिट होतोय त्याच्यामध्ये दरवर्षी, अॅन्युअली म्हणजे दरवर्षी वाढ होतीये. किती वाढ होतीये, तर 15,000 रुपयांनी वाढ होतीये. मग आता मला तुम्हीच प्रॉफिट सांगा की हा जो दिलेला आहे हा 2020चा आहे. मी इथे जरा वर्ष लिहितो. मागील 3 वर्ष सांगितलेलं आहे म्हणजे 2020 हे चालू वर्ष, त्याच्या आधीचं वर्ष असणारे 2019 आणि त्याच्या आधीचं असणारे 2018, असे एकूण 3 वर्ष आहेत. 2020चा प्रॉफिट किती दिसतोय आपल्याला, 65,000 दिसतोय. मग 2019चा किती असेल, 2019चा 45,000. 45,000. कसा काढला 45,000? सर अॅन्युअली 15,000 वाढ होती ना 3 वर्ष. हा, मग त्यामुळे जर समजा 65,000 मध्ये 15,000 जर वाढलेले असतील तर 2019चा 45 असेल का 50 असेल? हो 50,000 असेल, 45,000 नसेल. 45. 45 कसं असेल? 65 मधनं 15 वजा करा बरं, किती राहतात पहा. 65,000 आता आहे आणि तो जर 15,000 जर वाढलेला असेल तर मग 2019चा 45,000 असेल का 50,000 असेल? कॅल्क्युलेटर आहे सगळ्यांकडे? 80. हो, मग कॅल्क्युलेटर असेल तर मग कॅल्क्युलेटर वरती 65,000 वजा 15,000 करा, किती येतं पहा. किती आला? किती आला? 35. छान, व्हेरी गुड. वजाबाकी नीट लक्ष द्या, वजाबाकी शिकवतो. काय मला तर अवघडच वाटतं बघ तुमचं. पहा, हे आहेत आपले 65,000. मी लिहिले, वजा 15,000 केले. 35,000 कसे येतात ते मला दाखवा. हे शून्यातून शून्य गेला 0, शून्यातून शून्य गेला 0, या शून्यातून शून्य गेला 0, या 5तून हे 5 गेले 0, 6तून 1 गेला 5. कसं आले मला 35,000 कोणी सांगा? हे 35,000 कसे आले, सर 45,000 कसे आले, हे मला तुम्ही जरा उत्तर सांगा. ज्यांनी उत्तर दिलेले आहेत ना त्यांनी मला सांगा 35,000 तुमच्या कॅल्क्युलेटरवर कसे आले, 45,000 कसे आले सांगा.
मी तुम्हाला वजाबाकी दाखवली. सर ते तुम्ही सांगताना ऐकायच नाही आलं नीट. बर ठीक आहे. बाकीच्यांचं आवाज येत नव्हता. सर आवाज जोरात घ्या. काय करू? हॅलो, थोडा आवाज गुततोय सर तुमचा. माझा आवाज येत नाही का? हो सर, आमच्या इकडे जरा तो नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना, हा तुमचा आवाज असा गुततोय. बर, माझा आवाज येत नाहीये. ठीक आहे. बाकीच्यांना आवाज येतोय का व्यवस्थित? जर तुम्ही बोलत असाल ना तरच मला कळेल नक्की काय होते आणि काय नाही ते. जर तुम्ही नुसते गप्प राहिलेले असाल तर मला काहीच कळणार नाही तुमचं नक्की काय चाललंय. मी विचारलेल्या प्रश्नांची किमान उत्तर देत जावा. माझा आवाज व्यवस्थित येतोय का सगळ्यांना? येतोय सर आता. आता यायला लागला. बघा, मी काय विचारलं होतं की ही 2 नंबरची ऍडजस्टमेंट नीट लक्ष द्या. द प्रॉफिट ऑफ द पास्ट 3 years हॅज शोन अन इन्क्रीज ऑफ ₹15,000 annually. मागील 3 वर्षाच्या प्रॉफिट मध्ये असं निदर्शनास येतंय की ₹15,000 दरवर्षी त्यात वाढ झालेली आहे. चालू वर्षाचा प्रॉफिट जो आहे तो आहे 65,000. मग जर चालू वर्षाचा 65 असेल 2020चा, तर 2019चा किती असेल? तर याच्यामध्ये ₹15,000 वाढ झालेली आहे. मग यातून जर वजा केले 15,000 तर 2019चा येईल 50,000. आणि आता हा 2019चा 50 आहे. जर 2018चा काढायचा असेल तर याच्यामध्ये पण काय झालेली आहे? ₹15,000ची वाढ झालेली आहे या ₹50,000 म्हणून तिथून आपल्याला काय करावं लागेल? परत ₹15,000 वजा करावं लागतील. 50 मधून 15,000 जर वजा केले तर 2018चा किती येईल प्रॉफिट? 35,000. हा, एकदम छान. ₹35,000 बरोबर सांगितलेलं आहे. ₹35,000 म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण प्रॉब्लेम पाहिले होते ना त्याच्यामध्ये हा प्रॉफिट आपल्याला दिलेला असायचे. 2020चा, 19चा, 18चा किंवा आणखीन कोणत्याही वर्षांचे जे काय त्यांनी मागील वर्षांची माहिती दिलेली असायची त्याच्यामध्ये ही अमाऊंट दिलेली असायची आपल्याला. पण या प्रॉब्लेम मध्ये ही आपल्याला अमाऊंट काढावी लागली. कशी काढावी लागली? तर 65,000 ही चालू वर्षाची आहे. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 65,000 दिलेले आहेत. ते घेतले आपण. त्याच्यामध्ये 15,000 वाढ झाली होती. म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षी 50,000 झाला होता प्रॉफिट. त्याच्याही आधीच्या वर्षी ₹15,000 वाढ झाल्यामुळे किती असणार आहे? 35,000. म्हणून या 3 वर्षांचा प्रॉफिट किती आलेला आहे? 65,000, 50,000 आणि 35,000. जेव्हा आपण यील्ड व्हॅल्यू काढणार आहोत तेव्हा याचा उपयोग होणार आहे. तेव्हा कसं आलं हे कळलं का सगळ्यांना? 65, 50 आणि 35,000 कसे आले ते. जायचं पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. द्या लक्ष. हा, गुडविल टेकन ऍट ₹32,000. या गुडविलची व्हॅल्यू आता किती घ्यायला सांगितलेली आहे? 32,000. घेऊ आपण त्याप्रमाणे. 4 नंबरला सांगितलेलं आहे द व्हॅल्यू ऑफ फ्री होल्ड प्रिमायसेस टू बी रेज्ड बाय ₹27,200. काय झालेलं आहे? इथपर्यंत एक ऍडजस्टमेंट आहे. फ्री होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू रेज झाली, वाढ झाली. कितीने वाढ झाली? 27,200 ने वाढ झाली. फ्री होल्ड प्रिमायसेस किती आहेत? 1,22,800 आहेत. 1,22,800 अधिक किती करायचं? 27,200 करून पहा किती येतात ते. 1,22,800 मध्ये 27,200 ऍड करा. किती आले? 1,50,000. छान. म्हणजे आता आपल्याला फ्री होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू घेताना किती घ्यावं लागणार आहे? 1,50,000. 1,50,000 घ्यावी लागणार आहे. कळलं का? कारण काय झालं? 1,22,800 मध्ये 27,200 ने वाढ झाली. Whereas आणखीन काय झालं पहा? मोटार व्हेकल आर टू बी रिड्यूस बाय ₹7,900. या मोटार व्हेकल 57,900 मध्ये रिड्यूस झाली म्हणजे काय झाली? कमी झाली. कितीने कमी झाली? त्याची व्हॅल्यू 7,900 ने कमी झाली. 57,900 मधून 7,900 गेले तर मोटार व्हेकलची व्हॅल्यू किती राहील? 50,000. 50,000. म्हणजे आता आपण मोटार व्हेकलची व्हॅल्यू घेताना किती घेणार?
50,000 घेणार. अशी चौथी ऍडजस्टमेंट होती. नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरी आर वर्थ 20% अबाव देअर बुक व्हॅल्यू. अबाव म्हणजे काय? जास्त. आणि किती टक्के? 20%. प्लांट अँड मशिनरीची रक्कम आहे 1,80,000. 1,80,000च्या 20% काढायचे. 10% काढले तर 18,000 येतात आणि त्याच्यामध्ये आणखीन 18,000 ऍड केले तर किती येतील? 36,000. म्हणजे 1,80,000 मध्ये 36,000 ऍड करायचे. मग किती येतील? 1,80,000 अधिक 36,000. 20% ऍड करायला सांगितलेले. किती येतील? 2,16,000. 2,16,000. म्हणजेच आपल्याला प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू घेताना किती घ्यावी लागणार आहे? 2,16,000 घ्यावी लागणार आहे. कळलं? पुढे प्लांट अँड मशिनरीचं झालं. बुक डेब्ट्स अमाउंटिंग टू ₹4,300 आर टोटली बॅड, हेन्स टू बी रिटर्न ऑफ. काय सांगितलेलं आहे? बॅड डेब्ट सांगितलेले आहे 4,300 आहेत. बुक डेब्ट्स मध्ये जे बॅड डेब्ट्स आहेत ते किती आहेत? 4,300 आहेत. बुक डेब्ट्स म्हणजेच काय? तर हे बिल्स रिसिवेबललाच आपण नाव काय देतो? सन्ड्री डेटर्स किंवा बुक डेब्ट्स, हे एकच नाव आहेत. 54,300 आहेत ते. त्या 54,300 पैकी 4,300 काय आहेत? बॅड डेब्ट्स आहेत. मग ते काय करावं लागतील? आपल्याला वजा करावे लागतील. मग आता सन्ड्री डेटर्स किंवा ट्रेड रिसिवेबलची अमाऊंट आपण किती घेणार? तर 4,300 वजा करून जे राहील ती, म्हणजेच किती? 50,000. बुक डेब्टची व्हॅल्यू किंवा ट्रेड रिसिवेबल किंवा सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू आपण आता किती घेणार? 50,000 घेणार. का तेवढी घेणार? तर कारण 4,300 हे बॅड डेब्ट्स आहेत, तेवढे वजा करणार, तेवढे पैसे आपल्याला मिळणार नाहीत. किती मिळणार आहेत? 50,000च मिळतील. पुढे 7 नंबरची, ऑल अदर ऍसेट्स अँड लायबिलिटी आर वर्थ ऍट देअर बुक व्हॅल्यू ऍज शोन इन द बॅलन्स शीट अबाव. या व्यतिरिक्त बाकीच्या जेवढ्या ऍसेट आणि लायबिलिटी असतील त्यांची व्हॅल्यू, जी बुक व्हॅल्यू आहे तीच घ्यायची. त्या गुडविलची व्हॅल्यू आपण किती घेणार होतो? तर ते 32,000 घेणार होतो. त्यामुळं ह्याची व्हॅल्यू चेंज झाली. कशाची आता व्हॅल्यू चेंज झालेली नाहीये ते पाहिजे. हो काय? बुक स्टॉक इन ट्रेड 41,600 आपण घेणार, कारण त्याच्या बाबतीत काहीच सांगितलेलं नाही. नंतर हे बिल्स रिसिवेबल आहे 6,700, याच्याही बाबतीत काही सांगितलेलं नाही, त्याची व्हॅल्यू आपण आहे तेवढीच घेणार. आणि कॅश ॲट बँकची पण व्हॅल्यू आहे तेवढीच घेणार आहोत. अशा प्रकारे ही 7 नंबरची ऍडजस्टमेंट सांगितलेली. 8 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेले पाहू. It is a usual practice of the company to transfer ₹5,000 every year to general reserve. कंपनीची एक अशी सवय आहे की कंपनी दरवर्षी 5,000 रुपये ट्रान्सफर करते जनरल रिझर्व्हला. जेव्हा आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढणार आहोत तेव्हा आपल्याला हे 5,000 रुपये काय करावं लागणार आहे? तिथे वजा करावे लागणार आहेत ऍव्हरेज प्रॉफिट मधून. कारण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये, आधीचे जेवढे प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये कुठे 20% सांगितलेलं असायचं, कुठं 1/4 सांगितलेलं असायचं, कधी रक्कम काढून दिलेली नव्हती. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऑलरेडी रक्कम काढून दिलेली आहे. ही किती आहे? 5,000. म्हणून लेस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह आपण किती म्हणणार? 5,000. बघणार आहे आपण कसं करायचं ते. नेक्स्ट, ही झाली 8वी ऍडजस्टमेंट. 9व्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेले पहा. सिमिलर कंपनीज गिव्ह अ यील्ड ऑफ 10% ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. म्हणजे ते 10% काय आहे? तर त्याला आपण म्हणतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ज्या इतर प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत सेम अशा, त्या कंपन्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती देतात? तर 10% देतात. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम आधी समजून बघितला की त्याच्यामध्ये नक्की काय काय सांगितलेलं आहे. आता आपण काय करू? सोडवायला सुरुवात करू. लगेच सोडवायला सुरुवात करू. तुम्ही प्रॉब्लेम लिहिलेला असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपण काढू नेट ऍसेट व्हॅल्यू. म्हणून लिहा ए नेट ऍसेट व्हॅल्यू. त्या नेट ऍसेट व्हॅल्यू मध्ये 1 नंबरची स्टेप करायची. 1 नंबरची स्टेप घ्या. कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट. कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट आणि एक चार्ट आखून घ्यायचा. आणि हा आखून घेतल्यानंतर चार्ट जर आता फास्ट सोडवायचा. आपला हा 5वा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा घेतो ए ऍसेट्स.
कोणत्या ऍसेट्स घेतो तर प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जेवढे ऍसेट दिलेले आहेत तेवढे सगळ्या घ्यायच्या असतात. गुडविल, फ्री होल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, मोटार व्हेकल, ट्रेड रिसिवेबल, स्टॉक इन ट्रेड, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक इथपर्यंत ऍसेट आहेत. ही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऍसेट नाही. म्हणून इथपर्यंत सगळ्या ऍसेट आपण आधी काय करायच्या लिहून घ्यायच्या, फक्त त्यांची अमाऊंट लिहायची नाही. या ऍसेट आहे अशा लिहायच्या, त्यांची विदाऊट एनी अमाऊंट. म्हणून लिहायला सुरुवात करू. लिहा मग गुडविल, फ्री होल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, मोटार व्हेकल्स, ट्रेड रिसिवेबल, स्टॉक इन ट्रेड, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक. जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या ऍसेट आपण लिहून घेतलेल्या आहेत. झालं लिहून? झालं असेल. आता एक एक ऍसेट पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं आहे गुडविल. तर गुडविलच्या आधी आपण काय करणार, गुडविल पाहणार किती आहे ते. ऍडजस्टमेंट मध्ये आधी व्हॅल्यू पाहिजे. जर ऍडजस्टमेंट मध्ये व्हॅल्यू असेल तर ती घ्यायची, नाहीतर मग त्यांनी जी दिलेली आहे ती घ्यायची. आपण इथं लिहिलेलं आहे गुडविल किती घेणार आहोत आपण, 32,000 घेणार आहोत. म्हणून गुडविलच्या पुढे रक्कम लिहा 32,000, 32,000. नेक्स्ट आहे फ्री होल्ड प्रिमायसेस. फ्री होल्ड प्रिमायसेसच्या बाबतीत ऍडजस्टमेंट मधली व्हॅल्यू, आणि आपण इथे लिहिलेली ऍडजस्टमेंट मधली व्हॅल्यू किती आलेली आहे, ती 1,50,000 आलेली आहे. मग 1,22,800 न लिहिता आपण आता किती लिहिणार, 1,50,000 लिहिणार. म्हणून त्याच्या पुढे लिहा 1,50,000. फ्री होल्ड प्रिमायसेस किती लिहिले आपण, 1,50,000. नेक्स्ट इज प्लांट अँड मशिनरी, आणि प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 2,16,000. मग आपल्याला रक्कम किती लिहावं लागणार आहे आता, 2,16,000. कशी आली ती आपण पाहिलेली, 2,16,000. नेक्स्ट ऍसेट इज मोटार व्हेकल. मोटार व्हेकलच्या बाबतीत पाहू काय झालेलं आहे. मोटार व्हेकलची रक्कम आपल्याला घ्यायची आहे 50,000. आपण बघितलेले 7,900 रिड्यूस झालेले होते, म्हणून त्याची रक्कम आता किती आलेली आहे, 50,000च आलेली आहे. म्हणून आपण तिथे रक्कम घेणार 50,000. नेक्स्ट आहे ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबलच्या बाबतीत बघू काय आहे. ट्रेड रिसिवेबल घ्यायचे आहेत 50,000. किती घ्यायचे आहेत ते सुद्धा 50,000च घ्यायचे आहेत. मग लिहा तिथे ट्रेड रिसिवेबलच्या पुढे 50,000. नेक्स्ट स्टॉक इन ट्रेड, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक. आता या तिन्ही ऍसेटच्या बाबतीत काय सांगितलेले बघू. स्टॉक इन ट्रेड, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक आहे तीच रक्कम घेणार आहोत. म्हणजे किती, 41,600, 6,700 आणि 8,700 यांच्या रकमा आहे अशा घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही, आहे तेवढ्याच आहेत, म्हणून त्या आहे अशा घेऊ. म्हणून घ्या स्टॉक इन ट्रेडच्या पुढे 41,600. स्टॉक इन ट्रेडच्या पुढे लिहिले आपण 41,600. बिल्स रिसिवेबलच्या बाबतीत पण उद्या आहे अशी रक्कम घ्यायची 6,700 आणि कॅश ॲट बँक सुद्धा आहे अशीच घ्यायची 8,700. सगळ्या लिहून झालेल्या आहे, ऍसेट सगळ्या लिहून झालेल्या आहेत. आता यांची बेरीज करायची, व्यवस्थित बेरीज करायची. किती आहे ती पहा. 32,000 पासून 8,700 पर्यंत बेरीज करा. बेरीज येईल 5,55,000. 5,55,000. एकदम व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं सर्वांचं. 5,55,000 एकदम बरोबर केलेली आहे. मुलांनी पण करून पहा. शक्यतो मुलीच उत्तर देतात आहे, मुलांनीही त्यामध्ये सहभाग घेतला तर मला आनंदच होईल. हे जे आलेलं आहे त्याला आपण नाव द्यायचं टोटल ऍसेट्स. आता या टोटल ऍसेट मधून काय करायचं तर लॅबिलिटी वजा करायच्या, म्हणून म्हणायचं लेस बी लॅबिलिटीज. आणि कोणत्या लॅबिलिटी वजा करायच्या तर ज्या लॅबिलिटी एक्सटर्नल आहेत त्या, आणि आपण एक्सटर्नल लॅबिलिटी लिहून घेतलेल्या आहेत. डिबेंचर्स 50,000 आहे, ट्रेड पेएबल 45,000 आहे, बिल्स पेएबल 30,000 आणि इन्कम टॅक्स पेएबल 10,000. ह्या सगळ्या वजा करायच्या, म्हणून एक एक घेऊ. डिबेंचर्स 50,000 म्हणून लिहा डिबेंचर्स 50,000. पुढे आहे ती म्हणजे ट्रेड्स पेएबल 45,000. नेक्स्ट बिल्स पेएबल 30,000 आणि लास्टला इन्कम टॅक्स पेएबल 10,000. घ्या लिहून फास्ट. 50, 45, 30 आणि 10 जेवढ्या होत्या तेवढ्या लिहिलेल्या आहेत. पहा एकदा 50,000, 45,000, 30,000 आणि 10,000 सगळ्या लिहिलेल्या आहेत. आता या 5,55,000 या सगळ्या अमाऊंट वजा करायच्या. एक वजा करायची आणि जे येईल ते असणार आहेत 4,20,000. 5 लाख कसे राहतील, 5,55,000 वजा 50,000
वजा 45 वजा 30 वजा 10, 4,20,000. त्याला आपण नाव देणार नेट ऍसेट्स. येतात आहे का तेवढे पहा, फास्ट करा. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर वापरा. कॅल्क्युलेटर नसेल घेतलेला तर कॅल्क्युलेटर घ्या. येत आहे सर. ओके, 4,20,000 आलेले आहेत. ही झाली आपली पहिली स्टेप. आता आपण दुसरी स्टेप करू. दुसरी स्टेप आहे आपली कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. आणि त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी सुद्धा एक छोटासा चार्ट करायचा. त्याच्यामध्ये घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा टोटल नेट ऍसेट किती आल्या होत्या, त्या 4,20,000. किती आल्या होत्या आत्ताच आपण काढल्या, 4,20,000. त्याच्यामधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करायचं असतं. या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाहीये, म्हणून आपण म्हणणार लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल, आणि दिलेलं नाही म्हणून तिथे देणार डॅश. 4,20,000 मधून काहीच वजाबाकी झालेली नाहीये, आहे तेवढीच रक्कम राहणार 4,20,000. यालाच आपण नाव देणार फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. ही झाली आपली दुसरी स्टेप. आता आपण तिसरी स्टेप करूयात. तिसरी स्टेप, शेवटची स्टेप, व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर नेट ऍसेट मेथड. शेअरची व्हॅल्यू काढायची आहे नेट ऍसेट मेथडने. फॉर्म्युला पाठ केला असेल तुम्ही, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय भागिले छेद नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आत्ताच आपले आलेले आहे 4,20,000 भागिले नंबर ऑफ शेअर्स होते 30,000 रुपये, म्हणून 4,20,000 भागिले 30,000. कॅल्क्युलेटर वरती करून पहा किती येते. पहा ही अमाऊंट 4,20,000 भागिले 30,000 जर केले तर अमाऊंट येते ती म्हणजे 14 रुपये. 14 रुपये. 14 रुपये. म्हणून व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आलं, 14 रुपये आलं. कोणत्या मेथडने, तर नेट ऍसेट मेथडने. समजलं का सगळ्यांना? हे झालं नेट ऍसेट मेथड. आता आपण यील्ड बेसिसने व्हॅल्यू काढू, म्हणून बी म्हणा यील्ड बेसिस मेथड. यील्ड बेसिस व्हॅल्यू किंवा मेथड. पहिली स्टेप काय करायचं, कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. आणि हाऊ इट इज टू बी कॅल्क्युलेटेड, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे काय, 65,000 अधिक 50 अधिक 35, 35 अधिक 50 अधिक 65. 18चा 35,000 घ्यायचा, 19चा 50,000 आणि 20चा 65,000. हा जो आपण प्रॉफिट घेतला होता यांची काय करायची बेरीज, आणि त्याला भागिले काय 1,00,000. करायचं, त्याला भागिले काय करायचं, तर 3 करायचं, कारण 3 वर्षाचा आहे म्हणून तो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा 35,000 अधिक 50 अधिक 65,000 छेद 3, कारण हा 3 वर्षाचा आहे म्हणून 3. यांची बेरीज झाली 1,50,000. त्याला भागिले जर 3 केलं तर उत्तर येईल तुमचं 50,000 रुपये. हे काय झालं, तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट आला. ही पहिली स्टेप संपली. एकदम सोपी स्टेप होती, पहिली स्टेप झाली. नेक्स्ट आता आपण दुसरी स्टेप करू. दुसरी स्टेप काय आहे आपली, कॅल्क्युलेट ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढायचा, तर जो काही ऍव्हरेज प्रॉफिट आला होता हा 50,000, त्याच्यामधून काही जनरल रिझर्व्ह रक्कम ट्रान्सफर केली का ते पाहिजे. म्हणून लिहायचं ऍव्हरेज प्रॉफिट 50,000 लेस म्हणायचं लेस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. आणि पहा इथं 8 नंबरचे ऍडजस्टमेंट सांगितलेले. इट इज अ युज्युअल प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर ₹5,000 एव्हरी इयर टू जनरल रिझर्व्ह. दरवर्षी 5,000 रुपये ट्रान्सफर करायला सांगितलेले आहेत. म्हणून आपण इथून लेस म्हणा ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह, आणि रक्कम किती आहे ती 5,000 रुपये आहे. या 50,000तून 5,000 वजा करायचे, किती राहतील 45,000. त्याला नाव द्यायचं मेंटेनेबल प्रॉफिट. ही झाली तुमची दुसरी स्टेप. एकदम सोपी होती. ऍव्हरेज प्रॉफिट मधून ट्रान्सफर केलेली रक्कम वजा केली 5,000 रुपये, अमाऊंट आली 45,000. तिसरी स्टेप करू आपण. तिसरी स्टेप म्हणा कॅल्क्युलेट कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू काढू आपण, आणि त्याच्यासाठी सूत्र आहे. काय सूत्र आहे, मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. कॅपिटलाइज व्हॅल्यू बरोबर मेंटेनेबल प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न
गुणिले 100. मेंटेनेबल प्रॉफिट आत्ताच आपण काढलाय तो आलाय 45,000. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे तर प्रॉब्लेम मध्ये पाहायचं. सगळ्यात शेवटचे ऍडजस्ट. सिमिलर कंपनीज गिव्ह अ यील्ड ऑफ 10% ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. NRR तो किती आहे 10% आहे. मग टाकू किमती. 45,000 भागिले 10 गुणिले 100. कॅल्क्युलेटर वरती व्यवस्थित करा. उत्तर येईल तुमचं 4,50,000. किती आलं 4,50,000 आलं. आता ही झाली हो. तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप करायची. व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर यील्ड बेसिस मेथड. व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायची अंडर यील्ड बेसिस मेथडने. आणि मग ते कसं काढायचं तर त्याच्यासाठी पण एक सूत्र आहे. कॅपिटलाइज व्हॅल्यूला काय करायचं नंबर ऑफ इक्विटी शेअर्सनी भागायचं. म्हणून कॅपिटलाइज व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू किती होती तर 4,50,000 भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इथं होते 30,000. प्रॉब्लेम मध्ये नीट व्यवस्थित 30,000 रुपये. टाकू किमती. किमती टाका. 4,50,000 भागिले 30,000. 4,50,000 भागिले 30,000. व्यवस्थित 15,000. भागाकार करा. 15,000 नाही फक्त 15 रुपये येतं. 15 रुपये. हा रुपये 15. रुपीज साईन द्यायचं कारण आपण शेअरची व्हॅल्यू रुपीज मध्ये लिहितो. म्हणून शेअरची व्हॅल्यू किती आली 15 रुपये आली. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. यील्ड व्हॅल्यू कशी काढली ती सोपी आहे. 4 स्टेप मध्ये काढायची. याला दुसरा हाच एकदम व्यवस्थित आणि सोपी मेथड आहे. त्याप्रमाणे आपण काढली. ती आली 15 रुपये. आता आपण जाऊ फेअर व्हॅल्यू कडे. फेअर व्हॅल्यू कशी काढायची तर फेअर व्हॅल्यू सगळ्यात सोपी असते काढणं. म्हणून लिहा सी फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर. फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर. आणि फेअर व्हॅल्यू म्हणजे काय तर नेट ऍसेट व्हॅल्यू आणि यील्ड बेसिस व्हॅल्यूची बेरीज करून त्याला भागिले 2 करायचं म्हणजेच ऍव्हरेज काढायचं. म्हणून फॉर्म्युला घ्या. व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स इज इक्वल टू नेट ऍसेट व्हॅल्यू अधिक यील्ड बेसिस व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. दोघांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 करायचं. नेट ऍसेट व्हॅल्यू आली होती आपली 14 अधिक 15/2. 14 अधिक 15 यांची बेरीज दिली 29 भागिले 2 जर केलं तर आपले 14 शेअरचे व्हॅल्यू 14.5 किंवा 14 रुपये 50 पैसे. 14.5 हे तुमचं काय असणार आहे फेअर व्हॅल्यू असणार आहे. समजलंय का सगळ्यांना व्यवस्थित. हो सर. हो सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे असं गृहीत